मुख्यमंत्री अनुदानातून होत असलेल्या विकास कामांना आज मोठी गती मिळाली आहे। बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी मुख्यमंत्री अनुदानातील तब्बल 8 कोटी रुपयांचा निधी अंतर्गत किल्ला तलाव परिसरातील नवीन पाणी सुविधा आणि ड्रेनेज कामांचा शुभारंभ केला। या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार सांगितले की किल्ला तलाव परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थेचे आधुनिकीकरण या कामांना आज भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आली आहे। याचबरोबर किल्ला तलाव परिसरात आणखी काही विकास प्रकल्प लवकरच अंतिम टप्प्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। आज इथे कोटेकेरी तलावची बाजूला जे नाला आहे हे नाल्याच्या सुधारणेसाठी आणि पुढे पाणी घेऊन जाण्यासाठी कॉलनीपर्यंत तिथून नाल्याला जॉईन करायचं, त्याच्यासाठी 8 कोटी सँक्शन केलेले आहे। त्याच्यामध्ये गार्डनचं थोडं डिसिटिंग करायचं आणि ब्युटिफिकेशन हे सगळं ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे। माझी लोकांना विनंती आहे, पंजीबाबा आहे, शिवाजीनगर आहे, वीरभद्रनगर आहे, इथे जे कचरा जे नाल्यात टाकतात, जे प्लास्टिक आहे, बॉटल्स आहे, वेगवेगळे जे वस्तू आहेत जे नाल्याला जे पॅक करून टाकतात, बंद करून टाकतात, त्याच्याने फ्लडिंग होत आहे। हे अगर तुम्ही करायचं बंद केलं तर या पुढं वर्षाने हे फ्लडिंग जे होत आहे पंजीबाबा असून दे, शिवाजीनगर असून दे, वीरभद्रनगर असून दे, हे फ्लडिंग बंद होते। या कार्यक्रमाला उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, नगर परिषदेतील विरोधी पक्ष नेते संगोळी, काँग्रेसचे युवा नेते हमान सेठ, प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेविका रेश्मा बैगरदार, प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक शिवाजी मंडुळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा वॉइस ऑफ विनुग्रामला।